वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण 3D टाईपचं फ्लावर कसं काढायचं असतं ते शिकणार आहोत। तर यासाठी मी सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने त्या फुलांच्या पाकळ्या म्हणजे त्याचे पेटल्स जे असतात ते काढून घेतलेले आहेत। या 3D फ्लावरचा उपयोग तुम्ही तुमच्या ब्लाउजवरती किंवा ड्रेसवरती एखादा पॅच लावण्यासाठी म्हणून किंवा साधं ब्रोच म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। तर यासाठी मी घेतलेला आहे साधा सिंपल सुई आणि दोरा। यानंतर कट बीट्स घेणार आहेत, हा एक कलर आणि हा ब्लू कलर एक। चला आता आपण सुरुवात करूया। यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं। यामध्ये गोल्डन कलरचे 3 कट बीट्स टाकून घेतलेले आहेत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, यामध्ये मी एक सिक्रेट टिप पण सांगणार आहे। यानंतर पुन्हा या इथून सुईवरती काढले। हे बघा, एक पेटल तयार झालेला आहे। याच कलरचे काही अजून पेटल्स तयार करते मी। आता हे सर्व या पद्धतीने काढून झालेले आहेत। आता याला आपण एक छानशी जरी थ्रेडने आउटलाइन करून घ्यायची ब्लू कलरच्या याला। टाकताना छोटे छोटे टाके टाकायचे जेणेकरून कपडा ओढला जात नाही। जर तुम्ही मोठा टाका टाकला की कपडा ओढला जातो, सॉरी फक्त ओढायचा नाही, ओढला गेला खालचा दोरा की कपडा ओढला जातो। या पद्धतीने छोटे छोटे टाके टाकले की दिसायलाही छान दिसतं मग। आता यानंतर इकडे टर्न व्हायचे, तर इथे एक छोटासा टाका टाकायचा पहिले आणि त्यानंतर समोरचा टाका घ्यायचा जेणेकरून त्याचा जो आकार आहे तो आकार जशास तसा राहतो। मग इथेही टाकताना छोटासा टाकायचा। आता ही इथे शेवटची एंड नॉट टाकण्यासाठी हे बघा, या पद्धतीने हा दोरा पहिले वरती घेतला, यानंतर सुईचं टोक खाली टाकलं, खालून दोरा पुन्हा वरती घेतला आणि यानंतर जो पहिला दोरा होता त्याला फक्त धरून ठेवायचं, या पद्धतीने खाली ओढायचं। झाली एंड नॉट इतक्या सोप्या पद्धतीने। जेव्हा तुम्ही खालचा दोरा ओढला जातो तेव्हा हे बघा, या पद्धतीने हा कपडा ओढला जातो। यामुळे कधी सुद्धा स्टिचिंग करताना ज्यावेळी तुम्ही स्टिचिंग कराल त्यावेळी खालचा जो दोरा असतो तो एकदम सैल सोडून द्यायचा। बघा आता या इथे एकदम छान फिनिशिंग आलेली आहे आणि शिवाय कपडा सुद्धा कुठे सुद्धा ओढल्यासारखाही दिसत नाही, शिवाय कॉर्नरला सुद्धा एकदम छान स्टिचिंग आलेली आहे। आता बघा, यानंतर हे पूर्ण कंप्लीट झालेलं होतं आणि याला मी या पद्धतीने थोडंसं कट करून घेतलेलं आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची आहे ती सिक्रेट टिप म्हणजे की यावरती पहिल्यांदा फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा। फॅब्रिक ग्लू लावताना कंजूसपणा करायचा नाही, छानपैकी लावून घ्यायचा। आणि हे यानंतर हा जो कॅनव्हास असतो
कॅनव्हास पेपर जो असतो बघा, हा कॅनव्हास पेपर या एका साईडने असा थोडासा शाईन करताना दिसतो आणि बॅक साईडने याला शाईन नसते. तर ज्या साईडने शाईन होतोय हा, त्या साईडने हे जे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने आपण लावून घेतलेलं आहे हे याच्यावरती चिटकवून द्यायचं. आणि यानंतर याच्या बॅक साईडला या साईडने थोडीशी प्रेस फिरवायची, जेणेकरून ते एकदम छान पद्धतीने चिटकून जातं. हे बघा, हे मी याला पहिल्यांदा फॅब्रिक ग्लू लावलेला होता आणि त्यानंतर कॅनव्हास लावलं आणि कॅनव्हासच्या नंतर बॅक साईडने थोडीशी प्रेस फिरून घेतलेली आहे. आता यानंतर हे पूर्ण कट करायचं. आता यामध्ये मी हे कॅनव्हास कशामुळे लावून घेतलेलं आहे, तर याचं कारण म्हणजे जेव्हा आपण स्टिच करणार आहोत ते स्टिच करताना छान लीफ या पद्धतीनेच राहते, ती वाकडी किंवा तिकडी होत नाही, म्हणजे वाकडी होणार नाही त्यासाठी म्हणून आपण या पद्धतीचा छानपैकी कॅनव्हास लावून घ्यायचा. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की जेव्हाही तुम्ही एखादं सिल्क थ्रेडचं जर काम करत असाल तर त्यावेळी कंपल्सरी मागून फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा. त्यामुळे जरी एखाद्या वेळेस सिल्क थ्रेडचा एखादा थ्रेड जरी तुटला तर तो पूर्ण कपडा किंवा पूर्ण जे वर्क केलेलं आहे ते डॅमेज होत नाही. मग बघा, हे या पद्धतीने छान चिटकून पण राहिलं, बॅक साईडने दिसत पण नाही आहे, हे या पद्धतीने तयार होतं. आता यानंतर या पद्धतीने मी पहिल्यांदा फुलं असे अरेंज करून घेतलेले आहेत आणि यांच्या बरोबर याच्या इथे स्टिच करायचं. बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.